चला तर मंडळी, स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलमध्ये। तर बघा, अशी हरभऱ्याची डाळ आहे ना, मी भिजवून घेतलेली आहे। डाळ साधारणपणे अर्धा ते 1 तास पाण्यामध्ये भिजवून ठेवायची आहे। त्याच्यानंतर कोबी घेतलेला आहे, कोबी कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर पातेलं घेतलंय, त्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आणि नंतर आपला कोबी त्यामध्ये टाकून घ्यायचा। आज आपल्या टिफिन सिरीजचा दुसरा भाग आहे। यामध्ये आपण आज कोबीची भाजी बघणार आहोत, सुक्की कशी बनवायची ती। त्यानंतर लगेच मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। हिरव्या मिरच्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कट करून घ्यायच्या आहेत। जेवढ्या ते प्रमाणामध्ये तुम्ही तिखट खात असाल तेवढ्या प्रमाणात हिरवी मिरची घ्यायची आहे। तर बघा, अशा हिरव्या मिरच्या कट करून घेत आहे मी। गेले 3 दिवस झाले मंडळी आपले व्हिडिओ अपलोड झाले नाहीत। त्याचं कारण असं होतं की आम्ही अक्कलकोटला दर्शनासाठी गेलो होतो, त्यामुळे मी व्हिडिओ अपलोड केले नाहीत। त्यानंतर बघा, सोललेला लसूण घ्यायचा आहे। गॅसवरती कढई ठेवून घ्यायची। कढई आपली गरम झाली की त्यामध्ये आवश्यकतेनुसार तेल टाकून घ्यायचं। नंतर लगेच मोहरी टाकून घ्यायची। मोहरी चांगली तडतडून द्यायची। तेल गरम झालं की मगच मोहरी टाकायची। बघा, आता आपली मोहरी चांगली तडतडली आहे। नंतर आता आपण त्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकून घेणार आहोत। नंतर लगेच लसूण ठेचून घ्यायचा आणि तो पण त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। परतून घ्यायचं तेलामध्ये। नंतर थोडीशी हळद टाकायची आणि कोबी आपला स्वच्छ धुवून टाकायचा। आपली टिफिन सिरीज जर तुम्हाला आवडत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी कशा बनतात, आणि पुढे तुम्हाला काय रेसिपी बघायला आवडेल हे पण मला कमेंट करून सांगा, म्हणजे त्या रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेल। नंतर हरभऱ्याची डाळ टाकून घ्यायची, मिक्स करायचं, चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि आपला कोबी चांगला शिजून घ्यायचा। पाणी सुटतं बरं का कोबीला, त्याच पाण्यामध्ये शिजून घ्यायचा, वरतून जास्तीचं पाणी टाकायचं नाही। तर बघा, असं आहे ना, पाणी आटेपर्यंत चांगला मस्त कोरडा होईपर्यंत आहे ना, कमी गॅसवर आहे ना आपण कोबी चांगला शिजून घेणार आहोत आपला। नंतर आहे ना, वरतून तेल टाकायचं आणि तेल टाकून पण आहे ना, एखादा मिनिट चांगला असं तेलामध्ये आहे ना परतून घ्यायचा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा। आणि रेडी आहे आपली कोबीची सुक्की भाजी टिफिनसाठी। तर बघा, आता आपण टिफिन भरून घेऊया। नवनवीन रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड होत असतात। आपल्याला अजून कोणत्या रेसिपी बघायला आवडेल हे मला कमेंट करून नक्की सांगा। आणि त्यासोबत मी केली होती सकाळी सोयाबीनची सुक्की भाजी। सोयाबीनची सुक्की भाजीची रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट करा। आणि रेडी आहे आपला सकाळच्या घाई गडबडीत होणारा झटपट असा टिफिन। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लवकरात लवकर।